दक्षिण भारतीय जैन सभेची कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथे दिगंबर जैन बोर्डिंगची शाखा आहे। या बोर्डिंगची जागा शेतकरी संघाला 500 रुपये भाडे तत्वावर दिली होती। तसेच 20 वर्षांचा करारही केला होता। हा करार संपल्यानंतर सुद्धा सुमारे 1,80,00,000 रुपये भाडे शेतकरी संघाने अदा केले नाही। त्यामुळे जैन बोर्डिंगने ही जागा सील करत त्याला कुलपेही लावली। यावेळी जैन बोर्डिंगचे ट्रस्टी सुरेश रोटे यांनी ही जागा रिकामी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला। जैन समाज हा अल्पसंख्याक असा समाज आहे आणि हा अल्पसंख्याक समाजाची एक प्रातिनिधिक संस्था दक्षिण भारत जैन सभा ही 127 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे। या संस्थेचं दिगंबर जैन बोर्डिंग ही शाखा कोल्हापुरात आहे आणि या शाखेची या लक्ष्मीपुरी एरियामध्ये ही इमारत आहे आणि या इमारत आम्ही शेतकरी संघाला भाड्याने दिलेली होती। त्यांचा करार संपून जवळजवळ 20 वर्ष झाली आणि गेली 15 वर्ष त्यांनी आम्हाला भाडं काहीच दिलेलं नाही आणि आम्ही वारंवार त्यांची भेट घेतली, त्यांना समजावून सांगितलेलं, पत्रव्यवहार केलेला आहे आणि गेले 20 वर्षापासून त्यांनी परत ॲग्रीमेंट पण रिन्यू केलेलं नाही आणि भाडं पण जमा केलेलं नाही। जवळजवळ 1,80,00,000 रुपये भाडं त्यांच्याकडे आमचं येणं आहे आणि ते भाडं न दिल्यामुळं आम्ही आज समाजाच्या वतीनं जैन समाजाच्या सर्व संस्थांचे प्रतिनिधी, सर्व श्रावक श्राविका इथे येऊन उपस्थित राहून यांनी आज ह्या इमारतीला कुलूप घातलेला आहे आणि आता समाजाच्या हातात ते सगळं आंदोलन गेलं तर आम्ही बोर्डिंगचे पदाधिकारी पण काही करू शकणार नाही आणि त्या समाजानं असं ठरवले की आता जागा आपण ताब्यात काढून घ्यायची आहे। त्यामुळे ही जागा मी आता ताब्यात काढून घेणार, आम्ही विकसित पण करायची आम्हाला संस्थाचा ही जागा आणि आम्हाला ती जागा आम्हाला पाहिजेच आहे सध्या। त्यामुळे आम्ही आता आज कुलपती घातलेले आहे। लोकप्रतिनिधींच्याकडे आम्ही सगळ्यांनी भेटलेलो आहे, त्यांच्या चेअरमनना, त्यांचे सगळे संचालक मंडळ भेटलं, आज उद्या करत, आज मीटिंग आहे, उद्या मीटिंग आहे करत चालढकल करायला लागलेले आहेत। त्यामुळं त्यांना किती दिवस त्यांच्या मागे वाट बघत बसायची असा विषय झाला आणि समाजानंच ठरवलं की आता हे जर झालं का कुठल्याही स्तराला जाऊ दे, सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलेलं आहे, आमदार खासदारांना भेटलेलं आहे, मंत्र्यांना भेटणं सगळं झालेलं आहे आणि सांगतो करतो असं चालढकल सुरू आहे। नाही, जागाच बघा, त्यांनी संघाच्या जवळजवळ त्यांच्या सगळ्या जागा त्यांनी विकायला विकल्यात, निम्या जागा विकलेल्या आहेत, आता सगळ्या विकायला काढल्यात आणि ती भाड्याची जागा मिळालेली आहे ती ताब्यात घ्यायचं, त्यांचं सोडायचं नाही, त्याची इच्छा नाही त्यांची। आज फुकट मिळालेली जागा 500 रुपये भाडं फक्त या जागेला देता येते आणि तेही दिलेलं नाही, गेली 15 वर्ष झालं भाडं। आम्ही आंदोलन करू, काय करू, आमचे समाज सगळं ठरवेल काय करायचे, आंदोलन करता येईल, मोर्चा काढता येईल, काय करता येईल ते करता येईल। जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे, अहिंसाप्रिय आहे, पण आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही आता त्यांच्याशी बोलणं केलं, सगळे व्यवहार झाले, भेट झाली, सगळे झाले, पत्रव्यवहार झाला आणि आता त्यांचं जर होत नसेल तर समाज म्हणतो आता काय नाही की आर्या पार काय असेल ते होऊ दे, त्याप्रमाणे आम्ही काय असेल तो निर्णय घेऊ।